श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम मी स्वामी समर्थ तुमचे मनापासून आभारी आहे। मला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची तुम्ही संधी मिळवून दिली, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। या अध्यायाची फलश्रुती करता करविता तोच एक समर्थ याची अनुभूती येईल, दृढ विश्वास जागृत होईल। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार। जात मराठे तयांचे ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एक समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भावधोरणी म्हणे नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। याचे 7 दिवस झाले काही अनुभव न आले, तो नवले एक वर्तले। ऐका चित्त देऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढले एक युक्ती, बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे, द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे। यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त, याची करावी युक्ती एक। तुमचा होणी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयंतांनी ते मानले, तत्काळ तयापरी केले। तो नवले एक वर्तले, ऐका सादर होऊन अफूचा भाव वाढला। व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे, पंडिते ऐकून वर्तमान। आनंद झाला त्या लागून हरिभाऊने भेटून वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयांसी। जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकून उभयंतांसी चमत्कार वाटला। ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसेच एका समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती। सुख पाहता नयन पाती, न लवती तयांची। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती येसी, नामे दिदली त्रिवर्गासी। अनेक मंत्र दिदले, पंडिता राम म्हटले। गजानन शिवनाम रिदले, मारुती हरिभाऊस म्हटले। तिघे केले एकरूप, मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले। तिघांचे 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे। तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावर नसेचे। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति। संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र
उपदेशन केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेवं शिवम इदमेवं शिवम इदमेवं शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांनी. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामीचरणी. आले अक्कलकोटाते भक्तजनांच्या कैवारी. पाहून या डोळेभरी माथा ठेविला चरणांवरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ तयांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तके त्यांचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपडी झोळी समर्थे तयांसी दिधली ते घेऊनी तयावेळी. परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरे किल्ला बांधून राहावे. धरी नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेले भवव्यथा. उपरते झाली चित्ता षडविकार निमाले. बहुगुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सव निश्चिंती ढोंग माजवती बहुत. त्यांचा उपदेश न फळे आत्मरूपी न मन वळे. आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे. मन न चळे प्रपंची त्याचे न म्हणावे गुरु. ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू. उतरतील ते कैसे तैसे नवेची समर्थ. जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त. दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंचा काय केले. ब्राह्मणाचे बोलाविले संकल्प करुणी ठेविले. तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता. ती करे बहुत आकांता. घेत उर बडवोनी म्हणे जोडून या कर. लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार. दुःख लागेल भोगावे आजवर अब्रुणे दिवस काढले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कातील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासे बुद्धी सुचली ही कैची. त्यागोन या संसार सुखासे दुःख डोहे कापडता. संसार सुख भोगन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी त्यांची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपण तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरीवणी. तरी मम सांगा कोणी मज रागी पोसावे. माझे करता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य मी असे जी सत्य संसारी मन विरक्त. माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्पुण्य. ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे. सर्वस्वी धर्म करावे
त्यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐसे स्त्रियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे वित्तीयेचे परितारेच्या चित्तांत षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना आशा मनीषा भ्रांत्या आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी तिथला झडपवणे आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेचे न सुचे अनुमात्र धरुणीय दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षड्विकार त्यागोणी रमला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले समग्र ते तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची साऊली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परीक्षोत षोडशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवन्तु। अध्याय 17 फलश्रुती प्रपंच आणि परमार्थ दोन्ही दोहो बाजूंनी सुखाने मार्गस्थ होतील मनस्वास्थ लाभेल। श्री गणेशाय नमः। मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकिले संसार ते त्यागिले रात्रंतीत रत झाले स्वामी भजने सुखाने स्वात्मसुखे तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ते आनंद स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्रांचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडवणे बैसले गोसावे होऊन ते पाहुणे कित्येक जण हासताती दयाते परी त्यांचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानिती अंगी बाणिली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोणे दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांचे प्रपंच वेगळे गोड काही न लागेचे पुत्रवात्सल्य करुण पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुणी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकियले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लगे सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उतरी जन्मास आलो सद्गुरुपायी विनटलो जन्ममरणाते चुकलो मुक्त झालो सहजचे धन्य धन्य तू गे जननी मजलागे प्रसवणी मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोणी परी त्यांच्या या गोष्टी तियेसे गोड न लागते मने याची भ्रष्टमती खचित असे जाहली याची पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरी आणोनी त्या समी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर ज्यांचे देव मामलेदार सर्व लोक बोलते त्यांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती जे ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन या दिनवदन हरिती विनंती कर जोडन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा ऐकोण्या देव मामलेदार हसून देती उत्तर त्याचे पिशाच लागले थोर माझने दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोणे दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले मठ होता
कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तीने. निसिमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हसत, ढोंग उगे म्हणती हे. परनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानेते, श्री चरणांविना आसक्ती अन्न विषयांवरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देते, पर शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्य पथाचरण चुकले, नित्य कार्या ते विसरले, मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन, ते भक्तां देती भूदूषण. परितेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे, तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामी सुता. त्वरी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना दोषी, सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होणी राहत. महाज्ञानी असती ते, एक वार पाहावे तयांसी. इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयांसी. मठा माझी पातले, पाहुणे स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिते, स्तवड करीते तयांचे. स्वामी सुते तयांसी, लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भंजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुतांचे शिष्य करून वाढविले महात्म्य पूर्ण. श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी. हासू आले समर्थांचे, पाहुण्या स्वभक्तांचे. परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सनिध भजन करीत, कीर्तने आनंदे नाचत. लोकलज्जा सोडून लोकापवादाचे मानी. भयती मुक्तो भक्ती करील काय, प्रेमानंदा चित्तानोहे भजनी म्हण लागेना. त्रिविध जन नानारी ती निंदास्तुती करिता ते, खेदानंद मानिताचे ते चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोटा खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परिदिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जण लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील खुण सांगती. ऐकून जनचकित होती, वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचून दर्शन नोहे कोणा लागून. ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विन, तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदी भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन त्या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनीय आणावे. ऐसे राणींची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता. प्रार्थोनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहुणिया समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावणिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतकरणी चरणशाळीले. नयनाश्रूंनी देहभान गेले विसरून. स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी. ते भेटले बहुदिवसी, मग त्यांच्या आनंदासी पारावार नसेचे. निजसुताचे पाहुणे आनंदले. समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरून. हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्यावसरी. बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती करी. स्वामी सुतावरी होती, त्यात होते जे दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष मानून दूषित होय त्यांचे मन. द्वेषपूर्ण करिताती काही उपाय करून. फिरवणी समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती.
स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐसे वेळ साधून समर्थ सांगितले तर दुर्जनी, स्वामी सुताची हे करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परके आणि निजसूत समान लेखिती जे सत्य ते जे सर्वांचे अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यात. आता खडावा काढून मग नाचावीत वा भजनी, ऐसे आज्ञा सुतावला गोणी. केली समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहून या ऐसा परी खिन्न झाला सूत अंतरी, काळ जात बोचली सुरी. अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन, निष्ठित झाले सत्वर. त्याचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडले खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला, परतोणी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुःखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोणी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करून या सुता ते आणावे या ठाया. कृपा दृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिवस सलत असे. सेवेकरी परतोणी आले, समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगते समर्थ त्याचे घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य तरी तोफ धरून यथार्थ ठेविली ती उडबुशकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केला, आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत त्यांचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित. शोक सागरी बुडाले अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती. कोणा संगे न बोलती, रुदन करते क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसे. पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेने समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता ऐकुणी करते आकांत. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोणी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करीताती. नरजन्म येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती. श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवोदधी तुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुसता सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत. वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होणी सावध चित्त. अवधान द्यावे कथेची. जय जय श्रीभक्त पालका. जय 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 परममंगला. विष्णू शंकराची विमला. कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत.
नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्त दशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवन्तु। अध्याय 18वा। या अध्यायाची फलश्रुती कुळ धर्म कुळाचार वंशवृद्धी मार्गी लागेल, सन्मार्गाची प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमः। स्वामीसुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, तरी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळ, मोठमोठ्याने ओरडते आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट। वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून, लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अभिधान। त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने त्यासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांचे दादांप्रती दाखवले। बाळ चालले वाळोनी याचे अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी। बाई विणवी समर्थाते समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवूळ घाला यासी, आरोग्य होईल बाळासी। चिंता मानसी करू नको। याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील, केंज गाव मोग लाईत तेथे नानासाहेब भक्त। त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणते काकूबाईस पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे। परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य। मग समर्थाजवळ येतो घेऊन या दादासी, समर्थ वृत्त ऐकून म्हणते धावे पाठवून। बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादाचे पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते। समर्थ दियसी बोलले त्यात आमचे काय गेले, आम्हाचे दिसले जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाने दादाचे पाठविले केजे प्रति। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्याचे मुंबईस पाठविते। ब्रह्मचार्यांचे आज्ञा करीते याचे स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवांजवळी दादाचे नेत मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादाचे करणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुतांची यासी द्यावी कफणी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशते दिवस निशी, गोसावी बहुनीय गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा नरुचे चित्ता त्याची। यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी। तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करिता आनंदे। समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तके देव दादांच्या। मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची। उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता। अज्ञान केले लयाते दादा भजनी रंगला, देह भानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला। सर्व पळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोण झाले तत्काळ ब्रह्मज्ञान। काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी वृत्ती। काकूबाई दचकली चित्ती मने समर्थ दादांप्रती, वेड खचित लाविले ती म्हणेची समर्था। आपण हे काय करता दादांच्या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी। जे बरे वाटेल आम्हासी तेच करूया समयासी।
व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाचे गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांचे क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांचे बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठविली भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरती करुणाबाकी पदर पसरी. विनवितसे जाणापरी शोक करी अपार. समर्थांचे हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जळणीजवळ पातला. ऐशा बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापगवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेचे जाण बरवे. चाळ्या उगे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती. माते आज पासोनी पुत्राचे ऐकोणी वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुतांच्या गादीवरी वैसून संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीते. काकूबाई अक्कलकोटी वसता ते आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलणे स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सूत तैसेच दादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. फलश्रुती. आत्मिक समाधान आध्यात्मिक स्थैर्य अनुभूतीची प्रचिती येईल. अद्वैताचा मार्ग दिसेल. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करीत श्रवण तेने होईल दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंदे होय चित्ता. ओळखू ये सत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदा. येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यांची वाणी ते भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो आहे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्याधरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. ज्याची सर्वज्ञ ख्याती अजरामर राहिली. कृपा तटाके क्षेत्रे पवित्र तवती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोण शोध करिता गुरूंचा. जपे तपे संन्यासी देखील अनेक तापसी. जे का अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती. एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती. मौन धरिती किती एक झाले दिगंबर. एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार. एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्य सांगते गुहज्ञान. एक करते तीर्थाटन. एक पूजने बैसले. ऐसे असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थचे. हठयोग परम कठीण. कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी त्यांचे सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरणी पोटी. आले नरसिंह सरस्वती. महिमाश्रींचा चुकोन नरसिंह सरस्वती दर्शनासी. येती कळले समर्थांचे. जाणले त्यांच्या हृदयगतासी. अंतरा माझी आधीच
सन्मुख पाहुणी तयांनी आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधानी लागली साची. स्मृतीने राहती देहाची ब्रह्मरद्री प्राणवायू आश्चर्य करते सकळ. असो झालिया काही वेळ समाधी उत्तरोणी तत्काळ. नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुंजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीने समावे उठवण्या करीती स्तवती. धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेते मानवाचे. मी आज कित्येक दिवस हृदययोग साधन करावयास केले बहुत सायस परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. अजून नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते येथेची वास्तव्य करीते. सिद्धिप्रसन्न जयांना बौद्ध धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळा. बौद्ध धर्मकृत्य केली दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळा. अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे